नमस्कार, माझे नाव योगेश जिने आहे. मी शुभम कॉम्प्युटरमध्ये 6 महिन्याचा टॅली आणि 6 महिन्याचा ॲडव्हान्स एक्सेलचा क्लास लावला होता. म्हणजे मी त्यावेळेस क्लास म्हणत होतो, पण मी इथं आल्यानंतर मला कळालं क्लास म्हणजे फक्त एक क्लास भेटतो आपल्याला तिथून, नाही का. पण सरांनी सांगितले हा क्लास नाही आहे, हे ट्रेनिंग सेंटर आणि एक प्लॅटफॉर्म आहे. ट्रेनिंग सेंटर म्हणजे आपल्याला जी ट्रेनिंग भेटली जाते ना, जे म्हणजे शिकवलं जातं, ट्रेनिंग ही कधीच माणूस विसरत नाही. त्यामुळे हा एक क्लास नाही आहे, तर हे एक ट्रेनिंग सेंटर आहे. आणि दुसरं म्हणजे ते म्हणले होते की हा एक प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्म आणि क्लासमध्ये खूप फरक आहे. प्लॅटफॉर्म म्हणजे प्लॅटफॉर्ममधून काय होतं, आपल्याला एक संधी भेटली जाते, नाही का. तसं हे ट्रेनिंग आणि ट्रेनिंग सेंटर आणि प्लॅटफॉर्म असं नाव त्यांनी दिलं, क्लास नाही दिलं. कारण क्लासमधून फक्त एक क्लास भेटतं. क्लास म्हणजे हा एक क्लास आहे, हा एक क्लास आहे, म्हणजे एक सर्टिफिकेट भेटतं ए ग्रेड बी ग्रेड क्लासचं. तसं हे एक ट्रेनिंग सेंटर आणि प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्ममधून संधी भेटली जाते आणि खरंच खूप संधी क्रिएट झाल्या, नाही का, क्लास लावल्यानंतर. क्लास नाही म्हणणार मी आता, मी प्लॅटफॉर्म आणि ट्रेनिंग सेंटरच म्हणणार. मी पिंपळगाववरून येतो. या पंचक्रोशीत भरपूर क्लासेस आहेत, पण मी हे क्लास माझ्या एका मित्राच्या थ्रू जॉईन केले, नाही का. मला कळालं की हे ट्रेनिंग सेंटर आणि प्लॅटफॉर्ममध्ये इथून संधी उपलब्ध होत्या. इथं फक्त तुम्हाला ट्रेनिंग नाही दिली जात, तर एक स्पिरिच्युअलिटी शिकवली जाते, आध्यात्मिक ज्ञान दिलं जातं. असं हे आध्यात्मिक ज्ञान घ्यायचं म्हणलं तर आपण साधू संतांपाशी जातो, पण ह्या डिजिटल युगामध्ये डिजिटल कॉम्प्युटर सायन्सच्या बरोबर हे डिजिटल आध्यात्मिक ज्ञान दिलं जाते, नाही का. म्हणजे हे वेगळं. आणि मी आलो होतो त्यावेळेस मी म्हणजे ट्रेनिंग लावली होती कशाची, टॅलीची आणि ॲडव्हान्स एक्सेलची. पण इथं आल्यावर मला पहिले टायपिंग करायला लावली. आता दुसरीकडे जर पाहिलं तर आपण जे विषय लावतो तेच विषय शिकवलं जातं. इथं मला तर दुसरंच शिकायला सुरू केलं, नाही का. म्हणजे म्हणजे त्यांनी झिरोपासून सुरू केलं. म्हणजे तसं पाहिलं तर टॅलीमध्ये आता टॅली आणि ॲडव्हान्स एक्सेलमध्ये हे करायचं म्हणलं तर टायपिंग करावंच लागणार आहे. टायपिंग कीबोर्डचा वापर नाही केला तर ते होणारच नाही, कारण इथं व्हॉइस रेकॉर्डिंग करून जमणार नाही पेपरला. तर मग त्यांनी टायपिंगपासून सुरू केलं, जे की माझ्या सिलेबसमध्ये नव्हतं, पण तरी मला त्यांनी ते शिकवलं, नाही का. तसं पाहिलं तर मला टॅलीमधलं काही येत नव्हतं, फक्त टॅली हा एक आहे एवढं माहीत होतं. आणि मी आलो त्यावेळेस मी म्हटलं होतं मला फक्त टॅलीचे क्लास लावायचे. तर मग सरांनी मला सांगितलं तुम्हीच ते टॅली नको लावू, नाही का, तुझा टाईम वेस्ट नको करू. म्हणजे त्यांनी टाईम मॅनेजमेंट पण कसं शिकवलं ते पहा, नाही का. त्यांनी सांगितलं तुम्हीच तर टॅली केलं तर टॅलीचा उपयोग होतो, नाही का, भरपूर होतो. पण त्याच्याबरोबर तू जर ॲडव्हान्स एक्सेल जर केलं तर तुला अजून त्याचा उपयोग होईल. आणि तू जर नंतर करायचं म्हणलं ॲडव्हान्स एक्सेल तर तुझे एक्स्ट्रा पैसे जाणार तिथं 2-3 हजार. असं कोणी नाही सांगत, कारण सध्या काही लोक कसे बघतात, नाही का, म्हणजे पैसे आलेच पाहिजे पुढून येते असं करतात. पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी मला हे 2 क्लास एकत्र लावायला सांगितले, जेणेकरून माझी पण फी त्याच्यातून वाचली. म्हणजे त्यांचा काहीच फायदा नाही झाला त्याच्यात सगळा फायदा माझा झाला. माझी फी वाचली प्लस माझं नॉलेज गेन झालं. जे 6 महिन्यात टॅली मी शिकणार होतो, फक्त त्या 6 महिन्यात मी टॅली शिकलो आणि ॲडव्हान्स एक्सेल पण शिकलो. म्हणजे सरांनी याच्यातून दाखवून दिलं की वेळेला किती महत्व आहे, नाही का. आजच्या दुनियामध्ये वेळ तुम्ही व्हायला नका घालू, असं त्यांनी दाखवून दिलं याच्यातून. आणि मी पण शिकलो, नाही का, भरपूर काही शिकलो. विशेष काय म्हणजे असं काय वाटलं, समजा तू जो काही जॉईनिंगपासून कुणीतरी तुला रेफरन्स दिला, बरोबर, अदरवाईज तू जे काही जवळपास आपल्या एरियामध्ये जे काय असेल तू एवढ्या लांबून येतो आहे, पिंपळगाव माळीवरून येतो आहे, तर खूप मोठा डिस्टन्स आहे. बट असं ट्रेनिंग घेताना जे काही कम्प्युटर तो ऑलरेडी पहिला शिकलेला पण होता, पण इथं शिकताना अंडरस्टँडिंग क्रिएट झाली की फक्त शिक्षण क्रिएट झालं सर तुम्ही म्हणले तसं नाही का, मला कॉम्प्युटरचं थोडं नॉलेज होतं आधी, पण ते थोडं नॉलेज बरोबर जास्त नॉलेज याच्यात भरपूर फरक आहे. थोडं आणि जास्त लय फरक आहे. तर मी त्या जास्त पर्यंत नाही पोहोचलो, पण मी जास्तच्या 99% पर्यंत पोहोचलो. एवढं नॉलेज मला भेटलंय. आणि शिक्षण आणि तुम्ही काय म्हणले सर, शिक्षण आणि अंडरस्टँडिंग. शिक्षण फक्त हे आजकाल नाही का शाळेतच शिकवलं जातं, हे तुम्ही सांगितलेलं आहे. शिक्षण म्हणजे फक्त नोकरीसाठी करते, पण अंडरस्टँडिंग हे आपल्या लाईफसाठी असतं, नाही का. तुम्ही अंडरस्टँडिंग आम्हाला करून दिली त्याच्यातून, नाही का. प्रत्येक प्रॅक्टिकलच्या माध्यमातून काहीतरी एक लाईफमध्ये त्याचा यूज कसा होईल हे सांगितलं. बरं, एखादं कोर मेसेज आठवतं की एखादं प्रॅक्टिकल झालं होतं, किंवा जे सॅटर्डेला इव्हेंट आपण ऑर्गनाईज करायचो त्याच्यातून एखादा कोर मेसेज क्रिएट झालेला तू अजून त्याला
सेल्फ इन्साइड केलेलं आहे असं वाटतंय का? कधी आठवतं त्या रिलेटेड? सर कोर मॅसेज तुम्ही दररोज एक कोर मॅसेज देतात नाही का? एवढे मॅसेज दिलेत तुम्ही, पण प्रत्येक मॅसेज आत्मसात होतो असं नाहीच आहे, पण एवढे मॅसेज आहेत ना त्यामुळं कोणता ना कोणता आत्मसात होतच जातोय. तुम्ही म्हणजे तुमचा एक मॅसेज आहे नाही का, तुमचे एंट्री केल्यानंतर तिथंच आहे की ट्रेनिंग टिल लाईफ द एंड तुमचा मेसेज येऊ. तर मग त्या मेसेजमधून तुम्ही आम्हाला मेसेज शिकवलं की तुम्ही जी ही ट्रेनिंग घेतली ती तुम्ही मध्ये विसरू नका नाही का, ती टिल लाईफ एंड पर्यंत त्याचा यूज करा. हा खूप मोठा मेसेज होता. कम्प्युटर ट्रेनिंग देण्याची पद्धत कशी वाटली सरांची? सर मी आधीच सांगितलं तुमची कॉम्प्युटर ट्रेनिंग देण्याची पद्धत वेगळी. मी क्लास लावला होता ॲडव्हान्स एक्सेल आणि टॅली. तर मग त्याच्यासाठी काय लागणार आहे ते तुम्ही झिरोपासून शिकवलं. त्यासाठी टायपिंग लागणार आहे. टायपिंग नुसती टायपिंग करून उपयोग नाही, टायपिंग स्पीड लागणार आहे. तुम्ही आल्याच्या नंतर सगळ्यांना पहिले ती 5 मिनिटं टायपिंग करायला लागतात, पण आम्ही तसं नव्हतं करत. आम्ही आलं का लगेच टॅली ओपन करायचं, पण आम्हाला ते नंतर कळायला लागलं. आपण नुसती टॅली ओपन केली मग त्याच्यात टाईप करायचंच आहे ना प्रत्येक ठिकाणी, मग ते टाईप करायला स्पीड पाहिजे. मग आम्ही ठरवलं सर सांगते ते बरोबर आहे. मग आम्ही आल्यापासून मग टायपिंग करायला लागलो. तर म्हणजे जे आपला हे होता ना कोर्स, त्याच्या व्यतिरिक्त नॉलेज दिलं जातं. म्हणजे जे की आजकाल म्हणजे आता आपण शाळेत जरी गेलो, आता हे 5वीचा मुलगा याला 5वीच शिकवलं जाणार, तसं तुम्ही तसं नाही केलं, तुम्ही 6वीच शिकवलं. अशा पद्धतीने कॉम्प्युटर नॉलेज दिलं. ओके. पण कम्प्युटरचा जो काही टॅली डिप्लोमॅटिक कोर्स आहे, खरंच त्याच्यामध्ये तसं युजफुल नॉलेज गेन झालं आणि तू त्याचा यूज करतोय असं वाटतं का? मी आधी स्टोअर डिपार्टमेंटला होतो एका ठिकाणी, म्हणजे स्पेशलिटी एंटरप्राइजमध्ये काम करतो. तिथं स्टोअरला होतो. डिस्पॅचचा मुलगा अचानक निघून गेल्यामुळं डिस्पॅचची जबाबदारी माझ्यावर दिली नाही का. मग मला तिथं समजलं अरे कॉम्प्युटर म्हणजे नुसतं MSCIT नाही आहे नाही का. म्हणजे MSCIT आहे भरपूर त्याच्यात शिकण्यासारखं, पण तेवढं करून नाही आहे. मग मी ठरवलं आता टॅली लावू. तिथं मी थोडं इनवॉइस मारायचं येत होतं, पण इथं आल्यावर मला कळालं की नुसतं टॅली म्हणजे नुसतं टॅलीत एवढंच नाही का इनवॉइस मारू शकतो. त्या टॅलीमधून खूप आपण काही शिकू शकतो. म्हणजे टॅली म्हणजे त्याचं ते नावातच आहे नाही का. टॅली म्हणजे सगळं हे केलं जातं त्याच्यात मिक्स. म्हणजे टॅली म्हणजे काय आता मराठी शब्द आठवत नाही मला. टॅली म्हणजे तंत नाही का. म्हणजे आपण कधी कोणत्या वर्षाचं सुद्धा समजा तुम्ही सांगितलं F12 दाबून आपण हे करू शकतो. डेट टाकली तर तेवढ्या याच्या आपल्याला ते भेटू शकतं. रेकॉर्ड भेटू शकतं अशी टॅली. बरं. बट ॲक्च्युली हे जे घेतलेलं नॉलेज आहे, तर तुझ्या आत्ता जेन्युन तुझे काय समजा आता कंपनीमध्ये जॉईंट आहे, तर तिथं मग तुझे स्टोअरचा कोणतं डिपार्टमेंट म्हणला तू आत्ता? हां, डिस्पॅच डिपार्टमेंटला मग पोस्टिंग झाली असं वाटतं की ह्या नॉलेजवरून? पोस्टिंग नाही, म्हणजे त्यांनी मला तिथं टाकलं नाही का, त्या डिस्पॅचचा मुलगा गेल्यानंतर ते टाकलं. येस. तर मग त्याच्यातून म्हणजे शिकण्यासारखं भरपूर आहे डिस्पॅच मध्ये नाही का. येस येस. पण मग याचं बेनिफिट झालं का? याचं बेनिफिट म्हणजे सर इतकं बेनिफिट झालं का बस. म्हणजे पहिले मी अकाउंटच्या यांना विचारायचं नाही का, अकाउंट डिपार्टमेंटला जे हे आहेत ना सर मॅडम, त्यांना विचारायचं कशी सुरुवात मारायची, कुठे सील नंबर टाकायचा, काय करायचं, गुड्स कॅरियर कोणाचं नाव घ्यायचं. ते त्यांनी मला ते डीप मध्ये शिकवलं, पण तुम्ही मला ते शॉर्टकट की मध्ये शिकवलं नाही का. त्याने करून माझा टाइम वाचला तिथे. येस 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 येस. म्हणजे त्याचं बेनिफिट झालं. बेनिफिट म्हणजे येस. ओके. तर सपोज आता जे काही टॅली रिलेटेड मग तुला बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचं नॉलेज असेल, मग कंपनी क्रिएशन्स पासून अकाउंट्स क्रिएशन्स असो, GST वगैरे असो. मी लावला होता कोर्स तेव्हा 6 महिन्याचा, पण तुम्ही मी 6 महिन्याचा एकटाच मुलगा होतो बॅचला सकाळी नाही का. एक जण होता माझ्या बरोबर, पण ते काही कारणामुळे ते नाही आला. तर मग जे 1 वर्षाचे होते ना त्यांच्या बरोबर तुम्ही मला शिकवलं, म्हणजे माझं प्लस नॉलेज शिकवलं तुम्ही. TCS TDS हे जे की 6 महिन्यामध्ये नव्हतं ते तुम्ही मला शिकवलं. येस. ओके. TCS TDS वगैरे पण म्हणजे ओव्हरऑल तुम्ही असा भेदभाव नाही केला का हे 6 महिन्याचाच पोरग आहे मग याला जाऊ दे, मग त्याच्यानंतर यांना शिकवू, असं नाही केलं. तुम्ही त्यांच्या बरोबर पण मला बसवलं आणि ते शिकवलं. येस. म्हणजे 6 महिन्याचा पोरग्या नव्हता, सगळ्यांना देऊन टाकलं. बरोबर ना. वाव, खूप सुंदर. अरे नाही, छान एकदम. मला पण छान वाटलं. बरोबर. अरे जी रिअल आहे ना ती बोलायचं, फ्रीडमले एकदम बेस्ट. बा तुझे बोललं ना खूप सुंदर. सो आता हे जे लेवल पाहिलं तर ॲडव्हान्स एक्सेस रिलेटेड तू बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचं जे नॉलेज घेतलं, तर जेन्युन त्याचाही वापर तुझ्या इंडस्ट्रियल म्हणजे तुमच्यामुळेच लावलं नाही का. मी फक्त टॅली लावणार होतो. मला वाटलं ॲडव्हान्स एक्सेल मध्ये जे वरचे टूल आहेत ना, प्रत्येक टूल मध्ये वेगळं होम टॅब आहेत. होम टॅब, डिझाईन टॅब, डेव्हलप टॅब,
असे वेगवेगळे टॅब आहेत. त्या टॅब मधलं सगळं शिकवलं जाईल मला असं वाटलं होतं नाही का ऍडव्हान्स मध्ये. जसं की होम मध्ये बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन हे तर सगळ्यांना येतं, पण त्याच्यात अजून भरपूर आहे आतमध्ये. येस येस. तर बोल्ड, इटॅलिक हे शिकवलं जाईल मला वाटलं. पण ते टॅब होम टॅब मध्ये खाली कॉर्नरला एक असतं नाही का, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर भरपूर येतं. त्याच्यामधलं असं प्रत्येक टॅब मधलं शिकायला भेटलं. आणि नुसतं तेवढंच नाही की जे एचआरचं काम केलं जातं ना कंपनीमध्ये, ते एचआरचं ऍडव्हान्स नॉलेज तुम्ही शिकवलं एक्सेल मध्ये नाही का. तर आता तू जे समजा कम्प्युटरमधून हा जो प्रवास केलेला आहे आणि तर ह्या प्लॅटफॉर्मबद्दल पण बाकीचं तू समजा छानसं गाईडलाईन्स दिली, तर हा जो प्रवास खरंच तुझ्याकडं काही लिमिटेड्समध्ये आहे की अनलिमिटेड जिथं जिथं तुला नीड वाटेल त्या त्या ठिकाणी तू यूज करू शकतो कम्प्युटरचं नॉलेज? तुम्ही म्हणले लिमिटेड आणि अनलिमिटेड नाही का, मी लिमिटेड साठीच लावला होता क्लास, कारण मी डिस्पॅचला गेलो होतो तिथं इनवाइस मारायचं होतं. पण इथं आल्यावर मला ते अनलिमिटेड पर्यंत आहे असं मला वाटतं. ओके, सो थँक्यू. आणि नेक्स्ट जसं तू आत्ता ट्रेनिंगबद्दल बोलला, बाकीचं ट्रेनिंग सेंटरचं कसं म्हणजे जे काही वातावरण होतं ते कसं होतं इथं, म्हणजे कसं वाटलं? सर हे वातावरण नाही का शाळेमध्ये शिकवलं जातं किंवा घेतलं जातं, शाळा ही मंदिर आहे नाही का, तसं हे एक मंदिरच आहे माझ्यासाठी. कारण इथं फक्त ट्रेनिंग नाही दिली, तर इथं स्पिरिच्युअलिटीची ट्रेनिंग दिली, आध्यात्मिकची ट्रेनिंग दिली जाते. प्रत्येक प्रॅक्टिकलमधून एक आध्यात्मिक मेसेज दिला जातो नाही का, जो की आपल्या डेली लाईफमध्ये यूज होणार आहे, भविष्यात यूज होणार आहे, आपल्या फ्युचर पिढीसाठी यूज होणार आहे, किंवा पास्टमध्ये काय झालंय ते विसरून फ्युचरमध्ये काय केलं पाहिजे हे तुम्ही सांगतात कंटिन्यू. म्हणजे पास्टला जर धरून बसलो तर मग काय उपयोग नाही. असं नाही की पास्ट सगळा विसरून जायचा, पास्टचा आधार घेऊन फ्युचर कसा घडवायचं हे तुम्ही सांगतात. ओके, सो जे काही समजा आता कम्प्युटरचं नॉलेज घेऊन तू ह्या सगळ्या गोष्टी क्रिएट केल्या किंवा जे स्पिरिच्युअलिटी रिलेटेड तू सांगितलं, तर जे आपले सॅटर्डेला रिकॉलिंग्स इव्हेंट व्हायचे किंवा प्रेझेंटेशन्स इव्हेंट्स व्हायचे, त्या रिलेटेड तुझं काय ओपिनियन आहे? सर सॅटर्डेला असं काही होतं हे मला माहीत नव्हतं ज्यावेळेस मी जॉईन केलं. पण पहिल्या सॅटर्डेला आलो तर तुम्ही ते विचारलं नाही का, तर पहिल्या सॅटर्डेला मला काही बोलता नाही आलं, म्हणजे 2 लाईनीच बोललो फक्त. आणि त्यानंतर मी ठरवलं आता दुसऱ्या सॅटर्डेला यायचंच नाही का. तर तसं नाही ठरवलं. मग नंतर वाटलं तुम्ही म्हणजे प्रत्येक दिवशी सांगायचे नाही का, असं होणार आहे, तसं केल्याने असं होतं, असं केल्याने असं होतं. मग मी ठरवलं प्रत्येक सॅटर्डेला यायचं. आणि ते सॅटर्डेला आल्याच्या नंतर माझ्यात कॉन्फिडन्स होता, पण एवढा नव्हता की मी एवढं बोलू शकतो सगळ्यांसमोर. कॉन्फिडन्स एवढा होता की घरच्यांना बोलू शकतो पाठीमागे. इथं आल्यानंतर एवढा कॉन्फिडन्स आला की कोणी काही जरी प्रश्न केला तर त्याला प्रत्युत्तर करू शकतो. येस, ओके. आणि असं काही आठवते की एखादा सॅटर्डेचा म्हणजे की असं थोडंसं युनिक वाटलं? युनिक सर प्रत्येक सॅटर्डे युनिकच होता. पण काही सॅटर्डे म्हणजे नाही का आपण म्हणतो गुड आणि व्हेरी गुड याच्यात फरक असतो. तर काही सॅटर्डे असे होते की ते युनिक पेक्षा जादा युनिक होते. म्हणजे तुम्ही जे जसं की इंडिपेंडन्स डे आला होता एक सॅटर्डेला, मला वाटतं फ्रायडेला सॅटर्डेला नाही का, तर इंडिपेंडन्स डे कसा साजरा केला जातो म्हणजे ते पहिल्या दिवशी जाणवलं नाही का, इंडिपेंडन्स म्हणजे आपण खरंच स्वातंत्र्य आहे का नाही, ते तुम्ही मेसेज म्हणजे एक वेगळ्या पद्धतीनेच मेसेज दिला होता. ते सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे आतापर्यंत इंडिपेंडन्स डे कसा साजरा करत आलो, शाळेत गेलो, भाषण झाले, ध्वज हातात घेतला, गावात फेरी घातली, पण खरंच आपण स्वातंत्र्य आहे का नाही ते तुम्ही आम्हाला सांगितलं नाही का. आणि दुसरा अजून एक सॅटर्डे ते माझ्या लक्षात आहे, त्या सॅटर्डे पासूनच सुरुवात झाली की गणपती बसले होते. गणपतीचं आगमन आपण कसं केलं पाहिजे ते तुम्ही सांगितलं, सगळे ढोल ताशा वगैरे लावून त्या पद्धतीने केलंच पाहिजे. पण ते गणपतीचं आगमन लोकमान्य टिळकांनी, बालगंगाधर टिळक असते त्यांनी म्हणजे सर्व धर्म म्हणजे सर्व लोक एकत्र कसे यावात अशा पद्धतीने त्यांनी ते हे केलं होतं नाही का, गणपतीचं हे केलं होतं. तर मग तुम्ही त्या पद्धतीला प्लस जाऊन म्हणजे मुलांना एकत्र करून हे केलं. तुम्ही असं नाही की एकत्र केलं, गाणे म्हणायला लावले, अमकं लावलं. तुम्ही म्हणजे गाण्याच्या थ्रू मधून कॉम्प्युटरचं नॉलेज कसं वाढेल ते केलं नाही का. तुमचे व्हिडिओ तर आहेच युट्यूबला, तुमच्या वेबसाईटला भरपूर की चिठ्ठ्या टाकल्या, त्या चिठ्ठ्या आमच्याकडूनच तयार करून घेतल्या. क्वेश्चन म्हणजे वेगवेगळे क्वेश्चन क्रिएट झाले, त्या क्वेश्चनचे कसे आन्सर म्हणजे असं नाही का ते गणपतीच्या माध्यमातून तुम्ही हे केलं की फक्त मुलांना एंटरटेनमेंट होईल असं नाही केलं, की त्याच्यामधून
एज्युकेशन नॉलेज कसं वाढेल ते तुम्ही दाखवून द्या. ओके. आणि त्यानंतर बाकीचे जे समजा आपण जे काही इव्हेंट आता जसं गणपती फेस्टिवल्समध्ये ठेवला होता, त्यामध्ये जे काही समजा त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तू पार्टिसिपेट झाला होता, त्याच्यातून तू काहीतरी अचिव्हमेंट अचीव्ह केली, त्याबद्दल तुझं काय ओपिनियन आहे? तुम्ही म्हणजे शेवट म्हणजे गणपतीचे इव्हेंट आयोजन केले होते सर असे, त्याच्यातून म्हणजे अशी स्पर्धा नव्हती आयोजन केली का डान्स, मी आधी सांगितलं डान्स संगीत, मग त्यातून पहिला नंबर येईल, तुम्ही वेगळीच हे केलं नाही का, म्हणजे त्याच्यातून वक्तृत्व स्पर्धा ठेवली. तर ती स्पर्धा नव्हती तर ती एक अपॉर्च्युनिटी होती आपल्या सगळ्यांसाठी नाही का, त्याच्यातून आपण काहीतरी शिकू शकतो. आणि मी तर आधी पार्टिसिपेट होणारच नव्हतो, पण लई फोर्स केला नाही सरने, तू घे भाग घे, म्हणजे ज्यादा पण नाही केला त्यांनी, असं की ज्याला व्हायचं त्यांनी सहभागी व्हा. ते 1-2 बारे आणले आणि मी झालो पार्टिसिपेट. आणि त्यांनी मुलांना विचारलं नाही का याच्यामध्ये कोणता विषय ठेवला पाहिजे, कोणते सब्जेक्ट घेतले पाहिजे असं विचारलं, आणि त्याच्यातून त्यांनी 2 सब्जेक्ट काढले नाही का, जे की आज खूप महत्त्वाचे आहे, स्पिरिच्युअलिटी आणि सायन्स. ते एकमेकाला रिलेटेडच आहे आणि ते रिलेटेड नसेल तर दोन्हींचा काही अर्थच नाही आहे. आणि त्याच्यात मी भाग घेतला होता. आणि सरांनी असं म्हणजे असं टाईमच नाही दिला का तुम्ही प्रॅक्टिस करा, अचानक सरप्राईज म्हणून सॅटर्डेलाच हे घेतलं. आणि लगेच म्हणजे त्याच्यामुळं फायदा काय झाला, पाठीमागच्या सॅटर्डेचा फायदा त्या दिवशी झाला नाही का, अचानक मी बोलू शकलो. आणि म्हणजे असं मी आतापर्यंत कुठंच नाही बघितलं, कोणतं ट्रेनिंग सेंटरमध्ये बघितलंच नाही का ते असं ऑर्गनाईज करतात स्वखर्चाने पैसे खर्च करून एवढं मोठं. आता 56 बॉक्सचा ते हॉल घेणं म्हणजे आहे त्याला काहीतरी किंमतच आहे ना, एवढे लाईट बिल वगैरे, तिथला AC चालू, भाडं जातं, म्हणजे स्वखर्चाने करून त्यांनी मुलांसाठी म्हणजे काहीतरी भेटन ज्ञान त्यांना, म्हणजे त्यांच्यातून काहीतरी हे होईन असं दाखवून दिलं. आणि तू तो अवॉर्ड अचीव्ह केला होता, त्याबद्दल तुझं काय ओपिनियन आहे? ते अवॉर्ड सर मी विचार पण नव्हता केला की ते अवॉर्ड मला भेटन म्हणून. त्यासाठी काय तू असं संघर्ष केला होता? सर संघर्ष त्यासाठी मी फक्त बोलण्याचा संघर्ष केला, पण जे प्रत्येक सॅटर्डेला तुम्ही शिकवलं ना त्याच्यातूनच मला ते भेटलं सगळं, त्याच्यातूनच मी प्रेझेंट राहिलो प्रत्येक सॅटर्डेला, म्हणून मला असं वाटतं की ते अवॉर्ड मला भेटलं. आणि तो अवॉर्ड जो तुला मिळालेला आहे पोटेन्शियलच ना, लिडरशिप अवॉर्ड मिळाला, त्याबद्दल त्याचं म्हणजे तू फर्स्ट जो युनिक लीडर ठरला, तर ते अवॉर्ड फर्स्ट अचिव्हर्स आहे की याच्या अगोदर कधी अवॉर्ड अचीव्ह केला होता? याच्या आधी सर मी 5वीचा असताना एकदा इंग्लिशमधून भाषण घेतलं होतं, ते पण इंडिपेंडन्स डेवर. आणि इंडिपेंडन्स डे म्हणजे ते फक्त भाषण होतं, हे भाषण नव्हतं तर सर याच्यातून भरपूर म्हणजे याच्यातून लिडरशिप होतं नाही का, ते भाषण होतं आणि हे लिडरशिप होतं, हे पहिल्यांदाच केलं. आणि जसा यामध्ये तू जो काही समजा फर्स्ट विनर झाला, तर त्या रिलेटेड त्याच्यातून एक सुंदर असा मेसेज क्रिएट झाला की पोटेन्शियल क्रिएट होण्यापाठीमागचं काय सिक्रेट आहे? सिक्रेट त्याच्या पाठीमागून क्रिएट होण्याचं सिक्रेट म्हणजे तुम्ही विषय असे हे होते की जे की त्याच्यावर बोलताच येणार नाही ज्यादा, त्याच्यामधून आम्ही म्हणजे पाठीमाग गेलो नाही का, पास्टमध्ये गेलो आम्ही, धर्मग्रंथ वगैरे त्याचा शोध घेतला, घरच्यांना विचारलं की कसं असतं काय असतं, आमच्या चर्चा केली. पण त्याच्या मागचं पोटेन्शियल आणि ते करण्याचं धाडस आणि पाठीमाग म्हणजे ज्यादा हे शोधावं नाही लागलं. तर का तर तुम्ही प्रत्येक सॅटर्डेला जेवढं ओव्हरऑल होतं ना मंडे टू फ्रायडे त्याच्यावर रिव्हिजन घेतात आणि त्याच्यानंतर मग काहीतरी एखाद्या विषयावर बोलायला लावतात. त्याच्यामुळं लिडरशिप माझ्यात वाढली नाही का, मी प्रत्येकाच्यात भाग घेतला, म्हणून त्या अवॉर्ड तुम्ही मला दिला लिडरशिपचा, म्हणजे तिथपर्यंत मी पोहोचलो नाही का टॉप 5 मध्ये. आणि तुझ्याबरोबर पण बाकीचे जे काही पोटेन्शियल एनर्जर होते तर ते पण तुझ्यासाठी सारखेच होते ना? त्यांच्यामुळं पण त्यांच्यात तुम्हीच एनर्जी क्रिएट करून दिली सर नाही का, म्हणजे जेणेकरून त्या लिडरशिपमध्ये पार्टिसिपेट झाले सगळे. आमच्या बॅचमध्ये तर 2-3 जण होते, कारण आमच्या बॅचचे सॅटर्डेला उपस्थित राहायचे, त्यांनी चांगली टस्सल दिली. 2 जण होते आय थिंक आमच्या बॅचमधले. ओके, ओव्हरऑल ठीक आहे. सो सुंदर आणि छान तुझं ओपिनियन आहे. आता तू जो काही आता जे एक्झाम झाले 17 सप्टेंबरला, त्या एक्झाममधून तुझे जे एफर्ट्स दिले आणि त्या एफर्ट्समधून तू डिप्लोमेंट टॅली प्राईम विथ GSTला 99% अचीव्ह केले, तर याच्या पाठीमागं काय तुझं काय ओपिनियन आहे? तर ते 99% मी पण विचार नव्हता केला नाही का मला 99% पडते म्हणून.
तर याच्या पाठीमागचं श्रेय सगळं तुम्हालाच जातं आणि माझ्या बॅचच्या जे स्टुडंट होते त्यांना जातं नाही का. 2 नंबर 1 नंबर तुम्हाला जातं, 2 नंबर त्यांना जातं. कारण तुम्ही शिकवल्याच्या नंतर तुम्ही म्हणायचे नाही का, तुम्ही मला विचारण्यापेक्षा तुमच्या विद्यार्थ्यांना विचारा. जर त्यांच्याकडून नाही समजलं तर मग मला विचारा, जेणेकरून तुम्हाला ते ज्यादा समजलं जाईल. तर थोडा काही प्रॉब्लेम आला तर मी त्यांना विचारायचो, पण मी तसं नाही केलं. मी डायरेक्ट तुम्हालाच विचारायचो जेणेकरून ते लवकर समजून यायचं. आणि तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही फक्त प्रॅक्टिस करीत राहा नाही का. प्रॅक्टिस तुम्ही ट्रेनिंग घेताय ना, मग ट्रेनिंगची प्रॅक्टिस करीत राहा आणि त्या प्रॅक्टिसचं शेवट फळ भेटलं नाही का. आणि तुम्ही असं नाही केलं की प्रॅक्टिस व्हायला म्हणजे नाही का मंडे टू सॅटर्डे क्लास असतो, संडेला माझी सुट्टी असते. तर जे 25 ते 26 मुलांचा पेपर होता त्यांच्यासाठी तुम्ही संडेला पण चालू ठेवलं. 2 ते 2.5 तास आम्हाला वेळ दिला तिथं. म्हणजे ओव्हरऑल जे झालंय ते सांगितलं. म्हणजे जर समजा एखाद्याचं काहीतरी राहिलंय शिकवायचं, तो ॲबसेंट होता तर त्याला ते समजलं. आणि मी पण ॲबसेंट होतो एक क्लासला, त्यामुळं जे माझे मार्क जाणार होते नाही का वरले 5 ते 6 मार्क, तर ते मला संडेला भेटले. संडेला सुट्टी असून सुद्धा तुम्ही संडेला शिकवलं, तर संडेमुळे ते माझे 4 मार्क वाढले. तुझ्या मला गरज पडले असते तर ते माझे 4-5 मार्क तिथे वाढले. बरं, आता तुझ्या शेजारी बाकीचे तुझे जे फ्रेंड्स बसलेले आहेत ते एक्झाम क्रॅशर्स नाही, तर त्यांच्यासाठी काय पॉझिटिव्ह मेसेज देणार, म्हणजे काय करायला पाहिजे? पॉझिटिव्ह मेसेज एवढाच देणार की क्लास बुडू नका. सर आल्यावर आपल्याला प्रत्येक वेळेस सांगतात तुमचा टायमिंग आहे 8:30 8चा, तुम्ही येतात 9 9:30 वाजता. म्हणजे याच्यात आपलाच तोटा आहे. सर सांगत येत, उलट असं कोणी सांगत नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य जर त्यातून झालं तर चला आपलंच लाईट वाचते, लाईट बिल वाचत आहे, लाईट वाचते, असं काही का. म्हणजे मी पण विचार करतो घरी, मी जरी घरात कोणी नसलं लाईट चालू असलं तर मम्मीला म्हणतो नाही लाईट बंद करणार. म्हणजे आमची लाईट बिल मीटर नाहीये पण आकडाच आहे, पण तरी सरकारचा त्यात काहीतरी फायदा होतो असं आपण म्हणजे असा विचार सर करतात नाही का, काहीतरी फायदा होतो तुमचा याच्यातून. त्यामुळे आपण टाइम आला पाहिजे आणि प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि टाइम झाल्यावर सर असं नाही म्हणत का जा तुमचा टाइम झाला आता 1 तास आहे, 1 तासाचाच क्लास असतो असं नाही. हा क्लास नाही आता ही ट्रेनिंग आहे, ट्रेनिंग संपत नाही कधीच. त्यामुळे सर कधीच म्हणत नाही का तुमचा 1 तास झाला तुम्ही जा. हाच क्लास आणि ट्रेनिंग मध्ये फरक आहे. हां झालं. डेस्कटॉपला पण जेव्हा स्क्रीनवरती तुम्हाला जेव्हा ट्रेनिंग द्यायचं फुल मोठ्या स्क्रीनवरती, तर त्यावेळेस तुम्हाला एक छानसा क्रिएट केला जायचा. तर तो एखादा कधी सॅटरडे किंवा कधी केला का तू, आणि जर केला तर त्याबद्दल तुझं काय ओपिनियन आहे? प्रत्येक सॅटरडेला किंवा ही जे तुम्ही मोठ्या स्क्रीनवर शिकवायला सुरुवात करतात ना, त्यावेळेस वेगवेगळा वॉलपेपर असायचा नाही का. त्या वॉलपेपर मधून प्रत्येक वेळेस एक वेगवेगळा मेसेज भेटायचा. जर मी पहिल्यांदा आलो होतो ना पहिल्या 2 आठवड्यात, त्यावेळेस एक वॉलपेपर होता नाही का, स्वार्थी नाही सारथी बनव, आणि तिथं श्रीकृष्णाचा रथ होता. म्हणजे ते सारथी शब्दात मी आधी पण सांगितलं होतं की मी ऑब्झर्व केलं नाही का, म्हणजे सरांचं म्हणजे क्रिएशन किती डेंजर आहे तुम्ही पाहू शकतात नाही का. डेंजर आपण म्हणतो बेकार नाही का आपल्या भाषेत. डेंजर म्हणजे खतरा. हा तर त्या रथात म्हणजे त्या रथाला झुमके पण स्वार्थी नाही तर सारथी बनू नाही का. सारथी म्हणजे 7 असा आकडा येतो त्या शब्दामध्ये. आणि ते रथ बनवला होता सरांनी, त्या रथाला 7 झुमके होते. त्याचे कलर होते, त्या कलरचे लेअर पण 7 होते. त्या घोड्यांचे जे पायांचे गुच्छ होते त्यांचे पण ते 7 होते. त्याचे चाक होतं असं, म्हणजे भरपूर 7 यांचे 7 गुच्छ होते. त्यात मी ते पाहिलं होतं. म्हणजे क्रिएशन म्हणजे प्रत्येक याच्यातून म्हणजे वॉलपेपर मधून एक वेगळा मेसेज तुम्ही देतात नाही का. आणि एक वॉलपेपर होता नाही का, एक रेड कलर, येल्लो कलर आणि ग्रीन कलर असा डब्बा होता वाटतंय. म्हणजे काय होतं आय थिंक लर्निंग काय होतं सर, एक लर्निंग होतं आणि प्रॅक्टिस आणि थिअरी. हा थिअरी आणि मिस्टेक, प्रॅक्टिस आणि मिस्टेक होतं नाही का. तर सरांनी थिअरी मधून आपण काही एवढंच नॉलेज गेन करू शकतो. तिथे सरांनी थिअरीमध्ये 10% असं काहीतरी केलं होतं. आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस मध्ये सरांनी 50 to 75% केलं होतं. आणि मिस्टेक मधून आपण खूप काही शिकू शकतो. याच्यातून एक वेगळाच मेसेज होता नाही का. तर थिअरी मधून आपण फक्त थिअरी करू शकतो. त्याच्यानंतर प्रॅक्टिस येतं. प्रॅक्टिस मधून आपण ज्या थिअरी प्लस प्रॅक्टिस होतं तिथं, म्हणजे त्यातून आपण जास्त नॉलेज घेऊ शकतो. आणि मिस्टेक मध्ये थिअरी
प्रॅक्टिस प्लस मिस्टेक करून आपण अजून नॉलेज गेन करू शकतो. तर मी त्याच्यावर ऑब्झर्व केलं होतं, म्हणजे सरांचंच ते ऑब्झर्वेशन असेल, कारण सरांचं जे असतं तेच माझ्या डोक्यात चलत राहतं पण त्यांच्या डोक्यात जादा चलत राहतं, माझ्या डोक्यात थोडं कमी चलत राहतं. तर तुम्ही नुसतं थेअरी करून उपयोग नाहीये, तर थेअरीबरोबर प्रॅक्टिस करणं आहे. आणि प्रॅक्टिस झाली म्हणजे सगळंच झालं असं नाहीये, आपल्या हातून मिस्टेक होतात आणि मिस्टेक झाल्या आपण काय म्हणतो आयला आपल्याकडून मिस्टेक झाली राव, मग आपण ती लपवायचा प्रयत्न करतो. तर ती मिस्टेक आपण लपवली नाही पाहिजे. सर आपल्याला कंटिन्यू सांगत असतात मिस्टेक झाली ना तुम्ही सांगून टाका, पण ती मिस्टेक झाल्याच नंतर मग आपण त्याच्यावर जर परत सांगितल्यानंतर काय होतं, हा राव माझ्याकडून मिस्टेक झाली होती, मी ते सरला सांगितली होती, ती परत मिस्टेक आपल्याकडून कधीच होत नाही, 100% मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही ते करून पहा, नाही का, नाहीच होत ती मिस्टेक. मग त्यामुळे तुझं हे आउटपुट जे तू तुझे एक्झामला दाखवले ते आउटपुटचे हे ओव्हरऑल सगळं 6 महिन्याच्या प्रवासाचं आउटपुट आहे असं वाटतं का? कधी 99 अचीव केलेत का तुझ्या एज्युकेशन लाईफमध्ये? 99 कधीच नाही केले त्याच्या आधी. आणि CIT ला होतं तेव्हा 98 पडले होते. 98 पडले होते, येस. बट 2014 का 13 साली. येस. बरं, आता त्या एक्झाम आणि एक्झाम मध्ये काय फरक वाटला? ते एक्झाम ऑलरेडी 50 मार्क आपल्याला ते हे करावं लागत होतं, नाही का, काय सोडलं जातं, इरा सोडून भेटतात आणि 50 मार्क ऑब्जेक्टिव्हला होते. ते ऑब्जेक्टिव्ह टाईप होतं, पण हे ऑब्जेक्टिव्ह नव्हतं, हे पूर्ण फक्त क्वेश्चन होता आणि त्या क्वेश्चनवर आपल्याला भरपूर काही करायचं होतं. जसं की प्रॅक्टिकल आलं होतं एक, मला HSC बोर्ड एक्झामचं मार्कशीट तयार करायचं. ते पाहिलं तरी आपल्याला वाटतं अरे कसं बनवलं असेल, काय केलं असेल, पण ते प्रॅक्टिस करून करून म्हणजे इतकं सोपं गेलं ना, बस म्हणजे मी ते 5-10 मिनिटातच बनवून टाकलं. वाव, एक्सलंट. तू खूप छान तुझा अनुभव आम्हाला शेअरिंग केला, खूप छान वाटलं. तर मला वाटतं तुझे काही दोन्ही साईडला, राईट अँड लेफ्ट हँडला, म्हणजे बाकीचे काही फ्रेंड्स बसलेले आहेत ते तुझ्याशी काही क्वेश्चन मार्क करू इच्छित आहेत, तर निश्चित त्यांना एक चांगला पॉझिटिव्ह मॅसेज देऊन एक त्यांना डायरेक्शन देण्याचं कसं काम करशील? तर मला वाटतं पहिला प्रश्न सोनाली मॅडम विचारतील की 99 मिळवण्याचं सिक्रेट. तर मला तुम्ही पण मिळवलं, तुमचं पण कसं सांगताल? त्यांना विचारा प्रश्न. आता मी सुरुवातीला सकाळच्या बॅचला नव्हतेच, पण जशी मी योगेश म्हणजे आल्यानंतर योगेश सर माझ्या शेजारच्या याच्यावर राहायचे, मी त्यांच्या शेजारच्या कॅम्प्युटरवर राहायचे. पण मला काही प्रॉब्लेम आला ना तर मी त्यांना विचारलं ना तर ते असे पटकन सांगायचे. म्हणजे असं मला भीती नव्हती वाटत की त्यांना विचारू का नाही, मी ह्या बॅचला नव्हते, आता अचानक आले. पण त्यांनी जे समजून सांगितलं ना त्यातून मला पण भरपूर असं नॉलेज भेटलं. पण तुमची जी समजून सांगण्याची पद्धत होती ना ती पण एक वेगळीच होती. ते समजून मी या वाक्यातून सांगत होतो, ते वाक्य मी पहिल्यापासून घेतलंय भरपूर, नाही का. ऑदर इज नॉट अदर बट ही इज आवर डिवाइन ब्रदर, नाही का. दुसरा नाही तर तो आपला दैवी भाऊ आहे. जरी आपलं रक्ताचं नातं एक नसलं ना तर आपलं दैवी नातं एक आहे. आणि ते म्हणजे मी फक्त ते वाक्य ऐकलं होतं. ते आल्याच्या नंतर मला आपले सर, नाही का, संजय सोनवणे सर, यांच्या माध्यमातून ते म्हणजे प्रॅक्टिकली मी जाणवलं, नाही का. अरे हे वाक्य फक्त वाक्य नाही, तिथं प्रॅक्टिकल पण होतं याच्यावर, नाही का. त्याचाच मी म्हणजे फायदा म्हणलं तर त्याचा अनुभव घेऊन मी तुम्हाला लगेच सांगायचं, नाही का. आणि ते सांगितल्यानंतर काय होतं, आपल्याला एखादी गोष्ट जर येत असली ना आपण काय म्हणतो, हा राव मला येते ही, म्हणजे 10वी पर्यंत आपण सगळ्यांनीच केलंय ते, असं कोणीच नाही का याचं उत्तर मला येते पण मी कोणाला सांगणार नाही बरं का. पुढच्या फ्युचर लाईफ मध्ये तसं नाही. जर आपल्याला एखादी गोष्ट येत असली ना आपण जर ती दुसऱ्याला सांगितली ना आपण ती कधीच आपल्या लाईफ मध्ये विसरत नाही. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला लगेच सांगायचो. आणि ते दृष्टिकोन मला हे सरांकडूनच भेटलं. आपण जर त्यांना काही विचारलं ते लगेच सांगते 2 मिनिटात, नाहीतर ते म्हणतात अरे तुला तर आत्ता शिकवलंय, तुला येत नाही, असं कसं काय होईल, म्हणजे 5 मिनिटच झाले सांगितलं तरी तुला येत नाही, असं हे विचार करून मी लगेच सांगत होतो. म्हणजे तू जी इमेज पाहिली होती सारथी स्वार्थी, तर तुझ्या ह्या वाक्यरचनेतून वाटतं की तू सारथीच आहे, बरोबर ना. कारण तू जे पाहिलं होतं, वाचलं होतं, वाचल्यानंतर खरा अनुभव तुला शुभम कम्प्युटर मध्ये मिळाला. इमेजच्या नंतरच मला कळालं सारथीचा शब्द अर्थ, नाही का, एकदम काय असतं स्वार्थी आणि सारथी म्हणजे पहिले काय म्हणायचे, आत्ताची जी दुनिया आहे ना सर डिजिटल, सगळे स्वार्थी, नाही का. अरे आपलं आपलं पाहत त्याचं पाहिजे असं होतं, नाही का. पण तसं नाही. तर तेव्हा मला कळालं की नुसतं स्वार्थी होऊन उपयोग नाही, पण काही ठिकाणी स्वार्थी झालं पण पाहिजे बरं का. नुसतं सारथी जर राहिलो ना तर लोकांना फायदा घेते, कारण तुम्ही सध्याच हे चालूच तसं आहे.
पण त्याला आपण त्यांच्या निगेटिव्ह थिंकिंगला आपण पॉझिटिव्ह करू शकतो नाही का, आध्यात्मिकतेच्या माध्यमातून. येस येस. ओके. हां, तुमच्यासाठी पण हा प्रवास इम्पॉर्टंट आहे. समीक्षा मॅडम तुम्ही विचारता. आपण एकदा प्रॅक्टिकल करत होतो बघा एक्सेलचं, तेव्हा एक अडचण आली, मी तुला विचारली होती, आठवते का? आठवते. तुम्ही होम लोन क्रिएट करीत होते आय थिंक काहीतरी. कारण मी आधी सांगितलं नाही का, म्हणजे एखाद्याने जर काही विचारलं ते आपल्या पैसे नाही ठेवत, दुसऱ्याला सांगायचं, ते कधीच विसरत नाही, म्हणजे ते विसरणारच नाही. पण ते कसं सॉल्व्ह झालं ते मला अजून कळालंच नाही. आता ते तुमचं प्रॅक्टिकल झालं नव्हतं, पण तरी पण तुम्ही त्यात उडी मारली नाही का करायला. आपण मी तुम्हाला याच्यावर सांगू शकतो, आपण असं कधीच करायचं नाही का, आपलं झालंच नाही तर त्यात जायचंच कशाला. त्याच्यामुळे ते तुम्हाला अजून पण नाही समजलं असं मी सांगतो नाही तुम्हाला. त्यामुळे तुमचं ते प्रॅक्टिकल जर झालं ना, तो फॉर्म्युला समजून जाईल. म्हणजे एक्झामला हा एक्झामला तो आपण जो फॉर्म्युला घेत होतो इक्वलचं साइन घेऊन, तो फॉर्म्युला येतच नव्हता. एक्झामच्या वेळेस पण नाही आला. एक्झाम नाही झाली का? नाही. म्हणजे त्यावेळेस मग काहीतरी थोडीशी मिस्टेक झाली असं, पण मला त्याचा फायदा झाला नाही का सर. यांनी मला विचारलं होतं होम लोनचं, मला प्रॅक्टिकल पेपरला आलं होतं होम लोन, त्याचा फायदा मला तिथं झाला. होम लोनचं प्रॅक्टिकल आलं होतं. हो, होम लोन आलं होतं. आणि याच्या आधी कधी म्हणजे समजा जर तुम्हाला खरंच कर्ज जर घ्यायचं असलं ना कधी, तर तुम्ही हे प्रॅक्टिकलचा यूज करा तुमच्या लाईफमध्ये, तुम्हाला कळेल किती तोटा आणि किती फायदा होतो त्याच्यात. ते प्रॅक्टिकल तसं टीच केलं होतं का? प्रॅक्टिकल सर ते तर तुम्ही आम्हाला शिकवण्यासाठी केलं होतं, पण त्याचा यूज आम्हाला फ्युचरमध्ये खूप होणार आहे. खूप होणार आहे. येस. म्हणजे कसं होऊ शकतं बरं? आता जर सपोज मला जर लोन काढायचं असलं पर्सनली, तर मी त्या प्रॅक्टिकल माझ्याकडे ते येतात, माझ्या विसरणारच नाही मी कधीच. जसं की PPMT IPMT बॅलन्स शीट कसं केलं जातं, त्याचा फॉर्म्युला पण नाही विसरू शकत मी. त्याच्यात फक्त व्हॅल्यू टाकणार, मला एवढं लोन काढायचंय, आणि लगेच एंटर करणार. कॉन्फिडंटली तो लोन साठी ऍप्लिकेशन करू शकतो. येस. वाव, नाईस, एक्सलंट. जाता जाता सरांना काही ऍडवाइस करू इच्छितो का? तुम्हाला ऍडवाइस करणं एवढी माझी लायकी नाही. अरे नाही, पण मी हे पण जो मी प्रश्न विचारलाय तुला एकदम फ्रँकली विचारलाय, तू एक स्टुडंट म्हणून विचारलाय किंवा एक करू शकतो सर मी. तुम्ही जेवढं फ्रेंडली राहतात ना मुलांबरोबर, तुम्ही राहा, पण एवढं फ्रेंडली नका राहू का ते तो फायदा उठवतात नाही का, ते टायमाला येतच नाही क्लासवर. म्हणजे फ्रीडम फ्री नका सोडू त्यांना की ते टाइम पण नाही येऊ शकत. अरे मग त्यासाठी काय करायला पाहिजे असं तुला वाटतं? त्यासाठी ना सर एक पॅरेंटचा ग्रुप झाला पाहिजे तयार नवीन. म्हणजे पॅरेंटला इन्व्हाइट केलं पाहिजे म्हणतो का? हा, म्हणजे त्यांच्या पॅरेंटला सांगितलंच पाहिजे की हे टाइम येत नाही म्हणून. त्यांच्या घरच्यांना माहितच असेल ते टाइम येत नाही, काही काम वगैरे असतात प्रत्येकाच्या घरी नाही का, पण त्यांनी म्हणजे तुम्ही त्यांच्या पॅरेंटला सांगतच असतात, पण अजून सांगितलं पाहिजे की त्यांना थोडं लवकर सोडित जा, जेणेकरून म्हणजे त्याच्यात माझा काही फायदा नाही असं तुम्ही सांगतातच कंटिन्यू, माझा काही फायदा नाही, पण तुम्ही आज सांगत नाही का माझा फायदा आहे तुम्ही लवकर आले तर, फायदा त्याच्यात आमचाच आहे आम्ही जर लवकर आलो तर, असं तुम्ही काहीतरी म्हणजे वेळेवर जर आलात तर तुम्ही त्याच्यावरती तेवढं तुम्ही इतकं फ्रेंडली सोडलेलं आहे सर, थोडं कंट्रोल करायला पाहिजे. पण त्या फ्रेंडलीचा फायदा होतोय भरपूर नाही का, म्हणजे आम्ही मनसोक्तपणे शिकतो, मन मोकळेपणाने शिकतो, पण थोडं असं स्ट्रिक्ट पण पाहिजे का? हा, थोडं नॉर्मल नाही का, ज्यादा नाही म्हणजे ज्यादा स्ट्रिक्ट असल्यावर मग बरं समजा शाळेमध्ये जसं वातावरण आहे तसं जर शिकवलं तर चालेल का? अरे पण म्हणते नाही म्हणते मग आता कसं? मी असं म्हणलो नाही सर, मी आधीच म्हणलो नाही का, जे 100% फ्रीडम आहे नाही सर, त्यातलं 1% थोडं तरी हे पाहिजे नाही का, असं मला वाटतं. म्हणजे टायमाविषयीच म्हणलोय मी, शिकवण्यात तर बिलकुल म्हणलेलं नाही. शिकवण्यातलं फ्रीडम आहे हे तर असंच पाहिजे, टाइमात फक्त नाही का. टायमिंगला चुकी तर तुमची नाहीये सर, त्यांचीच म्हणजे आमची चुकी, आम्ही येत नाही टाइम. त्या टायमिंगला त्यांनी हे त्याच्यात काहीतरी तुम्ही असं वेगळं हे केलं पाहिजे नाही का, रूल टाकला पाहिजे, जसं की पनिशमेंट टाकली पाहिजे. पनिशमेंट, हा असं पनिशमेंट ठेवली पाहिजे. काय सर मुर्गा बनवायचा का आता? तशी पनिशमेंट नाही. पनिशमेंट म्हणजे आता मी आधी पण सांगितलं की सरांनी गणपतीच्या वेळेस फंक्शन आयोजन केले होते, पण ते फंक्शन त्यांनी असे नव्हते आयोजन केले का त्यात डान्स आणि संगीत घेतलं जाईल, तर मग ती पनिशमेंट अशी टाका की त्याच्यातून एज्युकेशनच हे केलं जाईल. म्हणजे त्याच्यातून नाही का, म्हणजे असं पण करू शकतो आपण नाही का,
कशी ओव्हरऑल तसं तर तुम्ही घेतातच ते ओव्हरऑल मंडे टू फ्रायडे काय झालं ते सॅटर्डेला हा. ते त्याला समोर येऊन शिकायला लावायला पाहिजे ओके जेणेकरून sir. त्याचा पण त्यात फायदा होईल. वाव निश्चित खूप आभारी. ते शिकवण्याच्या नादात म्हणते नाही आपल्याला पुढे जावं लागेल राव मग ते Wow. येते तरी टाइम आपण म्हणजे तुमची अशी काही काही अशी होते कधी यायचीच नाही नाही असा तुझं म्हणतो ना मी हे सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला. मला असं वाटतं माहिती आहे का, फ्रीडम सगळ्यांना द्यायला पाहिजे. कारण कोणतंही एज्युकेशन असो, एज्युकेशन हे बर्डनला फ्रीडमकडे कन्वर्ट करणारं असतं. हा. बरोबर. जसं मी काल आपलं एक प्रॅक्टिकल झालं, म्हणजे सॉफ्ट आणि ऑफिस वर्क कसं असतं, सॉफ्ट असलं पाहिजे की हार्डवर्क असलं पाहिजे, तसं प्रत्येकामध्ये ही क्वालिटीज आहे. कसं असतं, रिलेशन्स कंटेंट्स क्रिएट करणं, त्यांना त्या लेवलला मी फ्रीडम. आधीच सांगितलं तुम्ही हे शिकवण्याची पद्धत बिलकुल बदलू नका. हां, हां. फक्त जे टाइम आहे ना म्हणजे Time management कसं मला केलं मी पाहिजे? पण येतो त्याच्यात तर मी Yes. एवढ्या कोर्सवर थांबणार नाही कारण कोर्स पण करायचे आहेत मला. येस येस येस. त्यामुळे टाइम म्हणजे ते माझ्यासाठी पण लागू होतं. मी कुठं टाइम येतो मी पण कधी कधी उशीर येतो नाही का. त्याची बट जसा योगेश सांगतो ते बरोबर आहे. त्याने जे ॲडवाईस केलं त्याबद्दल तुझा खूप काही धन्यवाद. आणि विशेष करून टाईम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. कारण लक्षात ठेवा, पैशापेक्षा वेळेला खूप महत्त्व आहे. आणि मी तुम्हाला माहिती आहे, जसं योगेश जेवढं बोलला त्याच्यावरून एवढं लक्षात घ्या की टाईम मॅनेजमेंट करताना टाईमपास नाही झाला पाहिजे. जसं आपण एखादा एंटरटेनमेंट कोणता पिक्चर सिरियल्स वगैरे पाहतो, हा टाईमपास आहे बरोबर, तो टाईम मॅनेज पण होत नाही. पण त्या ठिकाणी आपण असं मॅनेज करताना तर शुभम कम्प्युटर हा जो प्लॅटफॉर्म आहे, ट्रेनिंग सेंटर फक्त तुमचा माइंड मॅनेज करतो. तर तुम्ही मला वाटतं सगळ्यांनी तुमच्या वेळेवरती यायला पाहिजे. तर मला वाटतं प्रॉमिस करताल सगळेजण की योगेशने दिलेल्या ॲडवाईससाठी तुम्ही ॲक्सेप्ट करून बरोबर टायमिंगवरती येताल आणि तुमचा माइंड पास करण्याचं काम करताल. तर प्रॉमिस तसं काय करताय होतं का? सर माहिती आहे, एक जण जरी उशीर आला ना तर आपण आज विचार केला पाहिजे का आपल्या एकामुळे बाकीच्यांचं किती नुकसान होतंय हो नाही हो का. हो जे प्रॅक्टिकल आज होणार आहे ते उद्यावर जाणार आहे. हा. ते जर आज झालं तर आपण उद्या त्याची प्रॅक्टिस करू शकतो ना. येस. आणि दुसरं एक प्रॅक्टिकल क्रिएट होऊ हे शकतं सर त्याच्यामध्ये. सांगायचा प्रयत्न करते हो. दररोज आपल्याला पण आपण काही येत नाही. आणि मी तर बसलेलो आहे, माझ्याकडे एवढे कंटेन्स आहेत पा. हा त्यांच्याकडे फक्त- भरपूर सोर्स आहे पैसे इन्कम येण्याचे पण त्यांना म्हणजे भरपूर सोर्स आहे त्यांच्याकडे, भरपूर काम आहे करायला नाही बरं, का. तरी पण मी ते उलट म्हणते की हराव नाही आले चला जाऊन द्या मग आता उद्या प्रॅक्टिकल घेऊ सगळ्यांचे. मला 1 तास भेटला उलट फ्री, मी त्या तासात माझं काम करू डायरेक्ट तू शकतो. जर एक्झाम लाला असतं तर 99 मिळवले असते का? बिलकुल नाही सर. बरोबर. आणि ही जी प्रॅक्टिकल एक्झाम होती याच्यावरून त्यांनी चांगल्या प्रकारचे ॲडवाईस देऊन, तर सो मला वाटतं तुम्ही सगळेजण याला ॲक्सेप्ट करता. कारण लक्षात ठेवा, हा वेळ खूप इम्पॉर्टंट आहे. कारण हा वेळ परत येणार नाही. आता जो बोललाय तो, ह्या वेळ पण परत येणार नाही आहे. पण निश्चित त्याला लाईफमध्ये हा पाहिल्यानंतर निश्चित परत एकदा बाउन्स बॅक करू शकतो बरोबर. परत त्याला ही फ्रीडम त्याला याच्यातून कन्वर्ट होईल. आणि मला वाटतं तुम्ही पण फक्त ऐकू नका, 2 कान ऐकायला दिलेत म्हणून ऐकू नका. तर त्याच्यावर त्यांनी जे काही छान छान काही छोटे छोटे स्टेटमेंट दिले असतील, छोटे छोटे पॉईंट्स दिले असतील, तर ते पाठीमागं तुम्ही ऑलपेपर पण चेक करा. कसं आहे, ऑलपेपरवरती तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल पा. तर ऑलपेपर पण चेंज करतोय पा, 1 डे डेली स्किल गेन करतो पा. छोटे छोटे ते जसं म्हणतो कोणतरी म्हणले ना, छोटे छोटे काहीतरी थेंब थेंब तळे साचे. हां, तर तसं तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक चांगल्या प्रकारचा एक आयकॉन क्रिएट करू शकता. आणि तोच आयकॉन पहा की तुमच्या समोर आहे की असं आपण आपल्या लाईफमध्ये नेहमी गेनर्स बनलं पाहिजे. तर सो योगेश, तुझा खूप खूप धन्यवाद की तू खूप छान पद्धतीने तुझं ओपिनियन दिलं. आणि तू त्या ओपिनियनमधून निश्चित मला एक चांगली एनर्जी मिळाली. त्या एनर्जीमधून तू जे काही छोट्याला ॲडवाईस केले असतील ऑब्झर्व करून, ते निश्चित मी माझ्या लाईफमध्ये परत एकदा चेंज करण्याचं मी काम करेल. आणि त्यासाठी मी परत तुला जे आहे ते कंटिन्यू सो थँक्यू व्हेरी मच. आणि शेवट एवढं सांगा नाही का, आपण गणपती जर बस येतात, कोणता सण जरी आला तर आपण काय म्हणतो, तुझे आगमन म्हणजे आनंदाची सुरुवात आणि तुझं विसर्जन म्हणजे दुःख म्हणतात. पण तसं नाही म्हणायचं. तुझे आगमन म्हणजे आनंदाची सुरुवात, तुझे विसर्जन म्हणजे आशेची नवीन वाट. तसंच मी सांगतो, मी ज्यावेळेस आलो होतो ना क्लासला, म्हणजे तेच मला लागू होतं. तुझे आगमन म्हणजे आनंदाची सुरुवात, माझी आनंदाची सुरुवात झाली होती आणि क्लास सुटते. तुझे विसर्जन म्हणजे आशेची नवी वाट. आता माझे क्लास आशेची नवी वाट सुरू होणार. येस ओके. निश्चित आशा आहे, अपेक्षा आहे. निश्चित भविष्यामध्ये कधी गरज पडली तर ऑलवेज शुभम कम्प्युटर तुझ्यासाठी सपोर्टेड म्हणून
कधी काम करण्यासाठी तयार आहे. लेकिन जाते जाते म्हणजे शेवटचं वाक्य काय असतं माझं आठवते तुला? परत एकदा रिपीट. कर्म अच्छे करो नाही का, आणि स्वार्थी बनण्याचे सारथी बनो. सारथी बनो. बस तुम्हाला कोणीही पहा, अगर नीयत साफ है, अगर नीयत साफ है तो क्षमता काम करती है. लेकिन क्षमता ज़्यादा है और नीयत साफ नहीं तो क्षमता काम नहीं करती है. तर म्हणजे याच्यातून आपण नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही प्रत्येकाने प्रत्येकाचं निस्वार्थ भावाने कर्म करत चला. बरोबर. कोणतंही फळ मिळेल ह्या अपेक्षेने काहीच करू नका. बरोबर. तर निश्चित तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला मिळणारच आहे आणि ते लिहून ठेवलेलं आहे, ते मिळणार. बरोबर. पण आपण एवढी घाई असते, आपला एवढा उत्साह असतो की आपण कधी थांबतच नाहीत आणि त्यामुळे ते आपल्याला जे मिळायचं असतं ते कधीच मिळत नाही. तर मला वाटतं तुम्ही सगळेजण बसलेला आहात. फक्त एवढंच लक्षात ठेवा की कर्म चांगले करा. कोणताही टास्क असो, कर्म म्हणजे कोणतंही काम करा, जे कराल ते प्रामाणिकपणाने करा. त्याच्यातून काहीतरी समोरच्याचा लाभ होईल. जे काम तुमच्या हातात असेल त्याबरोबर तुमचा लाभ कसा होईल हा उद्देशाने करत बसलात तर निश्चित कधीच लाभ होत नाही आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जसं फ्रीडम सांगितलं त्यांनी, बऱ्याच गोष्टीतून त्यांनी ओव्हरऑल चांगल्या पद्धतीचं गाईडलाईन, त्याच्यामधलं खरंच एक लिडरशिप स्किल दिसला आणि त्यांनी तो लिडर अवॉर्ड पण अचीव केला. कम्युनिकेशन स्किल असेल, त्याचं प्रोनाऊन्सिएशन स्किल असेल, आय कॉन्टॅक्ट्स असेल, अदरवाईज जे ऑब्झर्वेशन्स असेल, क्वेश्चन टू क्वेश्चन्स रिपीट आन्सरिंग करणं असेल, तर हे जे त्याच्यामुळे जे टॅलेंट्स आहेत तर निश्चित इन फ्युचर्समध्ये तुला तुझ्या लाईफमध्ये निश्चित बॅलन्सिंग करेल. यासाठी मी तुला सर्वातर्फे आणि शुभम कम्प्युटरतर्फे आणि शुभेच्छा देत आहे. तर विश फॉर इट आणि वर्क फॉर इट. येस, नाईस. सो थँक्यू.